पाहूया। गोकुळ दूध संघावरती आता महायुतीनं आपली सत्ता स्थापन केली आहे। मंत्री हसन मुश्रीफ यांचा मुलगा नावीद यांची अध्यक्षपदी वर्णी लागली। नवनिर्वाचित अध्यक्ष नावीद यांनी हम सब एक हेचा नारा दिला। मात्र पुढच्या काळात सतेज पाटील यांना ते किती सामावून घेतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल। गोकुळमध्ये आता महायुतीची सत्ता। नावीद मुश्रीफ गोकुळचे नवे अध्यक्ष। सतेज पाटलांना धक्का। गोकुळ दूध संघ महायुतीच्या ताब्यात आल्यानंतर झालेला हा जल्लोष। कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यातील महत्त्वाचा दूध संघ असलेल्या गोकुळच्या अध्यक्षपदाची माळ मंत्री हसन मुश्रीफांचे सुपुत्र नावीद मुश्रीफ यांच्या गळ्यात पडली आहे। त्यांच्या निवडीनंतर मुश्रीफ समर्थकांनी जोरदार जल्लोष केला। गेल्या काही दिवसांपासून गोकुळच्या अध्यक्षपदावरनं बरीच चर्चा रंगलेली। अरुण डोंगळे यांनी राजीनामा दिल्यानंतर गोकुळचं अध्यक्षपद कुणाला मिळणार याची कमालीची उत्सुकता होती। त्यातच महायुतीचा अध्यक्ष व्हायला हवा अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली। यानंतर सगळ्या नेत्यांची एक बैठक झाली आणि या बैठकीत नाव निश्चित करून बंद लिफाफ्यातनं ज्येष्ठ संचालक माजी अध्यक्ष विश्वास पाटील यांच्याकडे हा लिफाफा सुपूर्द केला गेला। आज तो लिफाफा उघडला गेला आणि त्यात नाव होतं नावीद मुश्रीफ यांचं। मी या ठिकाणी सर्व संचालक मंडळाला आणि दूध उत्पादक सभासदांना त्यांच्या विश्वासात पार करेन अशा पद्धतीचा कारभार करेन आणि पारदर्शी कारभार हा गोकुळ दूध संघाचा होईल। मी आधी गेलो होतो, हेलिकॉप्टरने वगैरे काय आलो नाही, मी गाडीनंच आलोय। परंतु हे काय आम्हाला कुणालाही काय नाव कुणाचं आहे काय माहीत नव्हतं। हे नेते मंडळीचा निर्णय आम्ही सर्वांनी मान्य केला। खरं तर राजकीय दृष्ट्या महायुतीची सत्ता आली म्हणायची की स्थानिक आघाडीची सत्ता आली? सब एक आहे। गोकुळमधील महाडिक कुटुंबाच्या सत्तेला धक्का देत हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील या दोन नेत्यांनी मिळून गोकुळमध्ये आपल्या पॅनलची सत्ता आणली। मात्र अजित पवारांच्या नेतृत्वातील एनसीपी महायुतीत सहभागी झाली आणि हसन मुश्रीफ सुद्धा महायुतीसोबत गेले। त्यामुळे एकूणच गोकुळच्या सत्तेच्या चाव्या मुश्रीफांच्या मुलाच्या हातात देऊन महायुतीनं सतेज पाटलांना धक्का दिल्याची चर्चा आहे। आज पुढची चर्चा आज करण्यात पॉईंट नाही। त्याच्या आधी जिल्हा परिषद आहेत, महापालिकेच्या निवडणुका आहेत, अनेक पाणी भरपूर पाणी वाहून जाणार आहे। अवकाळीत थोडा पूर आलता, अजून पाऊस पडणार आहे, अजून पूर येईल, महापूर येईल, काय काय होणार आहे। शेवटी सहकारातली समीकरणं ही वेगवेगळी सातत्यानं या ठिकाणी असतील। माझा प्रयत्न असेल की ते आहे तसं ठेवण्याचा एक प्रमुख नेता म्हणून माझा प्रयत्न असेल। कोल्हापूर जिल्हा बँक आणि गोकुळचं अध्यक्षपद ही कोल्हापुरातली महत्त्वाची पदं मुश्रीफांच्या घरात आल्यानं हसन मुश्रीफ यांची जिल्ह्याच्या राजकारणातली ताकद आणखी वाढली आहे। त्याचसोबत काँग्रेस नेते सतेज पाटलांना कोंडीत पकडण्याचं राजकारण रंगल्याचंही दिसतंय। त्यामुळे आता सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांची दोस्ती अबाधित राहणार की पुढे काय घडणार हे पाहणं रंजक असेल। ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर। तर गोकुळचं अध्यक्षपद हे अतिशय मानाचं पद मानलं जातं आणि बरंच राजकारण या गोकुळच्या निमित्तानं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळतं। याच गोकुळच्या अध्यक्षपदी एका नव्या व्यक्तीची वर्णी लागली आहे, पण या अध्यक्षपदामुळे जिल्ह्यातली राजकीय समीकरणं नेमकी कशी बदलतात हे पाहणं सुद्धा तितकंच रंजक असणार आहे। यानंतर आपण